माझे चॅलेंज व्हिडिओ, मेकअप व्हिडिओ, हा व्हिडिओ, तो व्हिडिओ, असे भरपूर सारे व्हिडिओ बघितले. वाह वाट मराठी, असे भरपूर सारे व्हिडिओ तुम्ही माझे बघितले. तर आज तुम्हाला एकदम वेगळा व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर रिसेंटली जो तुम्ही माझा एक व्हिडिओ बघितला गॅलरी मेकअपचा, त्याला तुम्ही भरपूर सारं प्रेम दिलं, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची थोडा BTS दाखवणार आहे. म्हणजे जेव्हा आपण आपलं घर आवरतो किंवा झाडांची काळजी घेत असतो किंवा घरामध्ये कुठले काम करत असतो, तर त्याच्या बॅकला काय असतं हे तुम्हाला मी आज दाखव. आणि जेव्हा आपल्या घरी कुठलेही पाहुणे येतात ते म्हणते वाव तुमचं घर किती छान आहे, त्या वावच्या मागं जेवढं सगळं बिहाइंड द सीन असतं ना, ते सगळे या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि या पूर्ण व्हिडिओमध्ये आमच्या चेहऱ्याची हालत फारच बकवास झाली, तर त्याला तुम्ही पूर्णपणे इग्नोर करा आणि आम्ही घर किती सुंदर केलं याच्याकडे लक्ष द्या मित्रांनो. चलो बाय, आता व्हिडिओ बघा. मैंने बोला देखो गाइस, वीडियो देखो आप. ये सब क्या देखना पड़ रहा है. तुम्हाला आमचं व्हॅक्यूम क्लिनरचं रिव्ह्यू देणारे आणि ते साफसफाई सुद्धा करणारे. तर अगोदर आम्ही तुम्हाला डायरेक्ट आमची क्लिनिंगच करून दाखवतो. तर आमच्या घरी पेट हे तर तुम्हाला माहिती आहे, तर त्याचे थोडेफार हेअर्स इकडं लागलेले असतात. तर त्यासाठी आम्ही व्हॅक्यूम क्लिनर मागवलेले. ते एका लाईव्हमध्ये मी तुमच्यासोबत शेअर पण केलेले आहे की हां, तर ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. लेट्स गो. व्हिडिओ सुरू करण्या अगोदरच आम्ही त्या ब्लँकेटची थोडी क्लिनिंग केली होती, फक्त थोडीशीच राहिली होती. अय्यो कॅमेरा फारच खराब आहे. तर आता मी आमच्या TDची क्लिनिंग करतो. हे आमचं सगळं क्लिनिंग करून झालंय आणि आता हे आम्ही ओपन करून तुम्हाला दाखवतो की किती धूळ त्यांनी कॅच केली. दिखाओ ये देखो. आणि ही एकदम इनविजिबल राहते ही धूळ आपल्याला आपल्या ब्लँकेटमध्ये वगैरे. ब्लँकेटहून अजून काही दिवस पण नाही झाले, तर तरी त्याच्यामध्ये एवढी सगळी धूळ जमलेली आहे. बघू एक मिनिट. ये देखो गाईस, एवढी सगळी धूळ त्याच्यामध्ये आली. आता हे आम्ही सगळं क्लीन करून ठेवतो. तर हे मशीन आहे 800 वॅटचं आणि याने आम्ही आता सध्या क्लिनिंग करायला सुरुवात केली. याच्यामध्ये 2-3 ब्रश पण भेटले खिडक्यांचं वगैरे साफ करायला. आमचं भरपूर दिवसापासून इच्छा होती की आम्हाला व्हॅक्यूम क्लिनर घ्यायचं आणि ते फायनल आम्ही घेतले आणि आम्ही त्याचा भरपूर चांगला वापर पण करतोय. गॅलरी मेकओव्हरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही किती सारी झाडं लावली, तरी आय थिंक मी सगळे तर नाहीच दाखवले तुम्हाला. तर हे आमचं अजून एक मनी प्लॅन्ट आहे. आमच्या घरात भरपूर सारी मनी प्लॅन्ट आहे. तर आत्ता आम्ही त्याची थोडीशी माती चेंज केली आहे ग्लोव्स घालून, कारण नखांमध्ये वाद जात राहते. तर आत्ता आम्ही त्याला दाखवते मी तुम्हाला काय करायचं त्याच्यासोबत. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला होता हा मनी प्लॅन्ट दाखवला, असाच अजून एक तो वाला दाखवला होता. तर आता आम्ही हा सगळा खोलला आहे, म्हणजे सगळे पानं याचे सगळे बाजूला काढले. तर हे आम्हाला इथे जरा विटीवरती ठेवून थोडी जरा त्याची हाईट वाढवली आहे आणि हे सगळं परत याला गुंडाळायचं आहे. आणि इथे आम्ही एक तार अटॅच केली आहे, ती पूर्ण अशी वरती लावून हा असा दरवाजावरती सोडायचा आहे आम्हाला. म्हणजे आम्हाला रिअल झाडाचा एंट्रन्स तयार करायची इथे अशी सी. आता तुम्ही बघत राहा मी कसं करतो. हे वालं झाड सेट करून झालंय. आम्ही याची थोडीशी माती पण चेंज केली आणि हे आता असं काही दिसतंय. आता जस्ट लावलं त्याच्यामुळे इतकं दाट नाही झालं, बट अजून 15-1 दिवसांनी मी तुम्हाला परत दाखवेल. हे पूर्ण दाट झालेलं राहील आणि इतकं सुंदर वाटेल हे एंट्रन्सला. जेव्हा पण आपण घरामध्ये असे प्लांट्स लावतो, दिसायला तर खूप छान दिसतात. तिकडे मी पाणी स्प्रे केले, पण नंतर काही दिवसांनी त्यांच्यावरती अशी धूळ येते. असं पूर्ण हे पान कसं धुळीने भरलं, असं धूळ येऊन जाते. किती घाणेरडं झाली बघा. तर याची क्लिनिंग आम्ही करणार आहे. ह्या मनी प्लॅन्टची क्लिनिंग झाल्यानंतर हा तिथपर्यंत त्याचे एक पान पकडून पुसावं लागणार आहे आम्हाला. त्यानंतर ह्याची क्लिनिंग होणार आहे आणि नंतर ह्या 2 रबर प्लांटची. ते झाल्यानंतर तिकडे एक आर्टिफिशियल प्लांट तुम्हाला त्याचे पण पानं खराब झालेत, ते पण क्लीन करतोय. ते वाला प्लांट तर आम्ही डायरेक्ट
निर्माच्याने धुवून काढतो ते आर्टिफिशियल हे आता एक पाणी घेऊन आम्हाला क्लीन करावं लागेल. तर आधी पाणी स्प्रे करणार नुसतं आणि 5 मिनटं थांबणार आणि मग नंतर परत पाणी स्प्रे करून एका सुक्या कपड्याने पुसून घेणार. मग मला आफ्टर दाखवलं तर पाणी स्प्रे केलं थोडं फ्रेश दिसायला लागलं. आता ते धुवून साफ केल्यानंतर असं कसं ते असं दिसतंय नाही असं काहीतरी दिसतं. असं बघा असे घाण पानं झाले त्याच्यात सगळे. तरी 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर क्लीन करतोय असं होऊन जातंय. कारण इथे समोरच विंडो आहे आणि इथे पाठीमागे काम चालू आहे, त्याच्यामुळे इथे सगळी धूळ येऊन जाते याच्यावर. मनी प्लांट लावतात त्याला इनडायरेक्ट सनलाईट लागते. हा. तर विंडोमधून जो पण सनलाईट त्याच्या याच्यावरती हा खूप छान झालेला आहे मनी प्लांट. डायरेक्ट सनलाईट आहे त्याची पानं खराब होऊन जातात. हा इनडायरेक्ट सनलाईटमध्ये त्याच्यामुळे इतका चांगला झालेला आहे. हा काय लोक काय बोलतील ना त्या तुम्हाला काहीच काम नाही म्हणून तुम्ही रिकामी ना कामाचे काम करा. अरे एक सेकंद, आम्हाला जर हे काम नसतं आम्ही तर झोपा पण काढू शकतो ना, पण आम्ही हे काम करतोय करावं लागतं ते घरासाठी. छोट्या गोष्टी घरासाठी फार मॅटर लागतं. फोकस लोक कॉम्प्लिमेंट नाही देऊन जात आम्हाला असंच. ये पीछे वाला देख रहे हो ना, पीछे वाला इसके लिए हमारी कमर अड़ रही थी फिर भी किया है हमने. और जो भी हमारे घर आते वो बोलते ओ वाह कितना सुंदर है ये. बस ये अरे 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 मेरा आंगन उठता है. बस एक कॉम्प्लीमेंट के लिए हमने इतना किया है. तुम्हारा दिमाग देखेंगे क्या? तेरे दिमाग में क्या चल रहा है उधर देखेंगे. बम तो नहीं दिखा रहे हो. अच्छा है, बम नहीं दिखा रहे है ना, दिमाग दिखा रहे आज ये सब गाइस को. देखो गाइस, देखो मेरा एक कान देखो, कान हिला डाली, कान हिला थोड़ा सा. वाह वेरी गुड, हिलाया. डॉली काय आणि आकडे तिकडे बघते. तुझा मेंदू दिसतोय डॉली, आमचा चेहरा सोडून तुझा मेंदू दिसतोय त्याच्यात. मेंदू दिखाने काय क्या? हाँ उसके पास कितना दिमाग है दिखा रही हो. आम्ही माती आणली. आता या झाडाला आम्हाला माती टाकायची आहे. माती खूप कमी झाली आणि याच्यामध्ये आम्ही दगड ठेवले, कारण हा चोर आहे आमच्या घरातला, रोज माती खातो. रोज म्हणजे रोज. हे असे झाडं आहे ना, आता हे तरी यांचे दगड नाही ठेवू शकत कारण अजून खूप छोटे आहे, बट तरीही याच्यातली माती खाती. थोडी खाऊन देऊ, काय होत नाही तरी. आणि आता आम्ही याला हे सगळं काढून पुन्हा ही झाडात लावतोय म्हणजे जसं तो मनी प्लांट केला तसा हा पण करायचा आता नीट. 1 hour later. आता हा मला मनी प्लांट असा पैसा दिसतोय. प्रॉपरली त्याला सेट केल्यानंतर ना आणि हा माझा असा पैसा छान फ्रेश दिसायला लागला. याच्यावरती नाही धूळ राहिली नाही काही, इथं छान झालं आहे. आणि हे मला मी काढलेले ड्रॉइंग, ह्याच्यामुळे याला सगळी शोभा येते. तर आमच्या काय फोनने तसं मस्त दिसलं असतं. बस का मित्रांनो, आत्ता मग एक खूप दिवसांपूर्वी मी तुम्हाला आम्ही हे सगळे इथे पाठीमागे सगळे एवढी झाडं लावले ते दाखवलं, पण ते झाडं नुसतं लावून काहीच फायदा नाही. त्यांची इतकी सगळी माती होती, ते सगळं आम्हाला घसून काढावं लागतं. तर तेच आता आम्ही करते, तर तुम्ही बघत राहा. क्लीन केलं आहे, बट आता इथे एवढी सगळी माती, ही सगळी झाडांना पाणी घालून ही सगळी याच्यावर आणि याच्यावरती खाली पडलेली राहती, ती सगळी आम्ही धुवून काढली. आणि हे झाडांचे सगळं धुवून काढायचे आणि परत इथे मस्त नवीन नवीन जागेवरती ठेवून द्यायचे. फायनली आमची सगळी क्लिनिंग झालेली आहे मित्रांनो. हे बघा आता हे किती सुंदर आणि सुरेख दिसायला लागले. कारण हो येस, तर ब्रशला इग्नोर करा गाईज. हे बघा सुंदर दिसायला लागले सगळं. हे आमचं क्लिनिंग सामान आणि हे असं काही दिसतंय. बाकी गाईज झाडांचं अपडेट तुम्हाला देऊ कमी. हे आमचे बोगनविला, हे बोगनविला, हां येस बोगनविला. हे आम्हाला वाटलं नव्हतं फुटेल, पण ती उगले गाईज. हे बघा त्याला थोडेसे छोटेसे पानं आले. सगळे चारीचे चारी आहे ते सगळे उगले. आता मध्येच चाफा आहे, बाजूने चार एवढे सगळे झाडं लावले. त्यांना मला सेपरेट करायचं, बट करू कधीतरी, कारण आता माती संपली आमची.
तर आमची सगळी आवरून झाली आहे, म्हणजे डायरेक्ट धुवूनच काढली, नुसती आवरून नाही झाली. बट आता तुम्हाला आम्ही आमचा बेडरूम दाखवतो केवढा गंदा झाला आहे, आता त्याला आम्ही क्लीन करतो. पण इथून करूया. हे आमचं क्लिनिंगचं सामान आहे. हे इथे सगळा आम्ही इकडे पसारा करून ठेवला आहे. ही आमची इकडे स्टोअर रूम आहे आणि हे इथे मी आहे. आणि हे बघा गाईज आमची रूम. हे इथं मशीन, त्याच्यावरती पसारा आहे. हे इथं आम्ही टेबल ठेवला आहे म्हणजे तो पसारा घालला आहे. आणि हे इथे सगळं, हा स्टडी टेबल, त्याच्या स्टडी सोडून बाकी सगळं झालेलं आहे म्हणजे पसारा. आणि हे थोडं तुम्हाला अपकमिंग व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला कधीतरी अपडेट देईल, ते तुम्हाला नंतर सांगेल याचं काय. बट याच्यासोबत आता मी इतकं चांगलं काहीतरी करणार आहे ते तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर तुम्ही बघा याला लपवायचं कसं, लपवायचा किस्सा का लपवायचं काय म्हणते हे सांगते मी मला. उपाय आहे काय असतं ते लपवण्याची टेक्निक्स दाखवली मग मी तुम्हाला. आणि हे इकडे सगळा एवढा पसारा बेड कमी त्याच्या पसारा, टेडीचा पार जीव गेला आहे माझ्या इथे. हे सगळं एवढा पसारा. आता आम्ही याला आवरतो.